हॅलो नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण युनिट 2 चॅप्टर नंबर 7 स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन इन ॲनिमल्स चा पुढचा भाग बघणार आहोत. ह्यामध्ये आपण कॉकरोच आणि त्याचे बॉडी स्ट्रक्चर बद्दल काही पॉइंट्स डिस्कस करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. या चॅप्टरचे जे काही इम्पॉर्टंट मार्किंग्स आहेत ते तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता. कॉकरोच आणि त्याची मॉर्फॉलॉजी. आता आपण त्याचे डिटेल्स बघूया. डिटेल्समध्ये सर्वात आधी बघूया ते म्हणजे कॉकरोचचं बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. म्हणजेच कॉकरोच कुठल्या किंगडम, फायलम, क्लास, स्पीशीज आणि जीनस याला बिलॉंग करतं ते आता आपण डिस्कस करूया. सर्वात पहिलं येतं ते म्हणजे किंगडम. कॉकरोच बिलॉंग्स टू किंगडम ॲनिमालिया. सो ॲनिमालिया किंगडमचे फीचर्स काय काय आहेत तर त्या ॲनिमालिया या किंगडममध्ये हेटेरोट्रॉफिक ऑर्गॅनिझम्स इन्क्लूड होतात. म्हणजेच नक्की काय तर दे डिपेंड ऑन अदर ऑर्गॅनिझम्स टू ऑब्टेन देअर फूड. त्याचप्रमाणे ह्या ॲनिमल्सच्या बॉडीमध्ये सेल वॉल ही ॲब्सेंट असते. फायलम बघायला गेलो तर आर्थ्रोपोडा इज द फायलम टू विच कॉकरोच बिलॉंग्स. आर्थ्रोज म्हणजे जॉईंटेड, पोडा म्हणजे अपेंडेजेस. सो ज्या इन्सेक्ट्सना किंवा ज्या ॲनिमल्सना जॉईंटेड अपेंडेजेस आहेत त्यांच्या बॉडीला ते असतात आर्थ्रोपोडा. या आर्थ्रोपोडाचं अजून एक फीचर म्हणजे प्रेझेन्स ऑफ सेगमेंटेशन. सो कॉकरोचच्या बॉडीवर सेगमेंटेशन आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर कॉकरोचची बॉडी जी आहे त्याचं एक्झोस्केलेटन हे कायटिनियस असतं. म्हणजेच काय तर कायटिन नावाच्या कॉम्प्लेक्स शुगरनी बनलेलं असतं. पुढे क्लास बघायला गेलो तर क्लास इज नथिंग बट इन्सेक्टा. इन्सेक्टा इज द बिगेस्ट क्लास ऑन अर्थ. म्हणजेच काय तर मॅक्झिमम ॲनिमल्स हे इन्सेक्टा या क्लासच्या अंडर येतात आणि कॉकरोच सुद्धा वन ऑफ देम आहे. इन्सेक्टामध्ये 2 पेअर्स ऑफ विंग्स आणि 3 पेअर्स ऑफ लेग्स प्रेझेंट असतात टिपिकली. जीनस बघायला गेलो तर पेरिप्लॅनेटा ह्या जीनसला हे कॉकरोच बिलॉंग करतं. त्याचे फीचर्स काय आहेत तर जनरली दे आर ॲक्टिव्ह ॲट नाईट म्हणजेच नॉक्टर्नल आणि त्यांचे विंग्स असतात ते जनरली स्ट्रेट असतात. त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची फोल्ड्स दिसून येत नाही. आणि स्पीशीज बघायला गेलो तर ते आहे अमेरिकाना. म्हणजेच ओरिजिनेटेड इन अमेरिका किंवा फर्स्ट फाउंड इन अमेरिका. सो हे कॉकरोच हा जो इन्सेक्ट आहे हा जनरली पहिल्यांदी अमेरिकेत सापडला म्हणूनच त्याला त्याचं नाव दिलेलं आहे. पुढे जर या कॉकरोचचे आपण फीचर्स बघायला गेलो तर काय काय आहेत ती बघूया. सो कलर ऑफ द कॉकरोच. टिपिकल कलर ऑफ कॉकरोच इज नथिंग बट ब्राऊन किंवा ब्लॅक. ह्या 2 व्हरायटीजमध्ये आपल्याला मॅक्झिमम कॉकरोच दिसून येतात. त्याचबरोबर काही ट्रॉपिकल रिजन्समध्ये आपल्याला मे बी ब्राईट येलो कलरचा किंवा रेड कलर्ड ऑर समटाइम्स ग्रीन कलर्ड कॉकरोचेस पण दिसून येतात. पण हे जनरली ट्रॉपिकल रिजनमध्ये दिसतात. दुसरा पॉईंट आहे तो म्हणजे साईज. यांचा साईज जो असतो तो जनरली 1/4 इंच टू 3 इंच किंवा सेंटीमीटरमध्ये बघायला गेलो तर 0.6 टू 7.6 सेंटीमीटर ह्या रेंजमध्ये आपल्याला कॉकरोचचा साईज दिसून येतो. त्याचबरोबर पुढचा महत्वाचा पॉईंट मगाशी आपण बघितला की दे आर नॉक्टर्नल. म्हणजेच काय दे आर जनरली ॲक्टिव्ह रादर मोर ॲक्टिव्ह इन ॲट नाईट. म्हणजे रात्रीच्या वेळेला ते जास्त ॲक्टिव्ह असतात आणि ते ऑम्निवोर्स आहेत. ऑम्निवोर्स म्हणजे काय दोज ऑर्गॅनिझम्स हू ईट बोथ प्लांट्स आणि ॲनिमल्स. सो बेसिकली ते प्लांट सुद्धा खाऊ शकतात आणि दुसऱ्या छोट्या ॲनिमल्सना पण खाऊ शकतात किंवा प्लांट्स प्रोडक्ट्स पण खाऊ शकतात आणि ॲनिमल्सना पण खाऊ शकतात. आता मॉर्फॉलॉजी कॉकरोचची जर बघायला गेली तर त्याचे काही इम्पॉर्टंट पॉइंट्स आपल्याला दिसतात जे एक्सक्लुझिव्हली कॉकरोचमध्ये दिसून येतात. सर्वात पहिलं आहे ते म्हणजे सेगमेंटेड बॉडी. कॉकरोचच्या बॉडीवर सेगमेंटेशन दिसतं. डॉर्सल साईड म्हणजे अपर साईड आणि व्हेंट्रल साईड म्हणजे लोअर साईड. दोनही साईड्सना आपल्याला हे सेगमेंटेशन दिसून येतं. ही सेगमेंटेड बॉडी असते ती 3 पार्ट्समध्ये डिवाइड केलेली असते. हेड, थोरॅक्स आणि ॲब्डॉमेन. त्याचे डिटेल्स आपण पुढच्या पार्टमध्ये बघूया. त्याच्यानंतर जर त्यांचं एक्झोस्केलेटन बघितलं. एक्झोस्केलेटन म्हणजे आउटर कव्हरिंग प्रोटेक्शनसाठी जे काही ॲनिमल्सच्या बॉडीवर असतं ते म्हणजे एक्झोस्केलेटन. सो हे एक्झोस्केलेटन हे हार्ड असतं आणि ते कायटिनियस असतं. म्हणजे नक्की काय तर कायटिन नावाच्या कॉम्प्लेक्स शुगरनी बनलेलं असतं. इट लुक्स लाईक शायनी आउट एक्झोस्केलेटन. तुम्ही जर कधी नीट कॉकरोचला ऑब्झर्व केलं असेल तर. त्यानंतर हे जे सेगमेंटेशन आपल्याला दिसून येतात कॉकरोचच्या बॉडीवर त्यांना स्क्लेराइट्स असं म्हणतात. डॉर्सल साईडला जे स्क्लेराइट्स असतात त्यांना टर्गाइट्स असं म्हणतात आणि व्हेंट्रल साईडला जे स्क्लेराइट्स असतात त्यांना स्टर्नाइट्स असं म्हणतात. सिंग्युलर इज टर्गम आणि सिंग्युलर इज स्टर्नम
आणि आपल्याला हे टर्गाइट्स आणि स्टर्नाइट्स हे बेसिकली आर्थ्रॉर्डियर मेम्ब्रेनने साईडने कनेक्टेड असतात. सो दे आर बोथ कनेक्टेड डॉर्सली आणि वेंट्रली. मेल्स आणि फिमेल्समध्ये बॉडी स्ट्रक्चर जे असतं ते थोडंसं डिफरंट असतं. सो मेल्समध्ये जर बघायला गेलो तर त्यांचे जे विंग्स असतात ते ॲट द एंड ऑफ द ॲब्डॉमेनपर्यंत एक्सटेंड झालेले असतात, वेरॅज फिमेल्समध्ये विंग्स जे असतात ते थोडेसे छोटे असतात. म्हणजे ॲब्डॉमेनच्या एंडपर्यंत, बॉडीच्या एंडपर्यंत फिमेल्समध्ये ते एक्सटेंडेड नसतात. पुढचे मार्किंग्स तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता. आणि आता आपण हेड, थोरॅक्स आणि ॲब्डॉमेनचे डिटेल्स बघूया. मगाशी म्हटलं त्याप्रमाणे कॉक्रोचची बॉडी ही मेनली हेड, थोरॅक्स आणि ॲब्डॉमेन ह्या 3 पार्ट्समध्ये डिवाइड केलेली असते. सो इथे जर आपण वरती डायग्राम बघितली तर डायग्राममध्ये आपल्याला सगळे स्ट्रक्चर, मेन स्ट्रक्चर्स प्रॉपरली दिसून येत आहेत. हा भाग आहे तो म्हणजे हेड, त्याच्यानंतर हा जो भाग आहे दॅट इज कॉल्ड ॲज थोरॅक्स, आणि हा जो शेवटचा बिगर स्ट्रक्चर आहे दॅट इज नथिंग बट द ॲब्डॉमेन. हे सगळेचे सगळे पार्ट्स आहेत हे बेसिकली सेगमेंटेड स्ट्रक्चर्स आहेत. म्हणजे हेड इज ऑल्सो सेगमेंटेड, थोरॅक्स इज सेगमेंटेड आणि ॲब्डॉमेन सुद्धा. सुरुवात करूया हेडपासून. हेडच्या स्पेशालिटीज काय काय आहेत तर त्याचं स्ट्रक्चर, मेनली शेप जो आहे तो ट्रायंग्युलर शेप्ड आहे. कॉक्रोचचा, कुठल्याही कॉक्रोचचा तुम्ही जर हेड बघितलं तर इट इज ट्रायंग्युलर इन शेप. त्याचबरोबर हे जे हेड आहे ते पुढच्या भागाला म्हणजेच अँटिरियरली प्रेझेंट असतं आणि त्याची जी बॉडी असेल त्या बॉडीला 90 डिग्रीजमध्ये हे हेड प्रेझेंट असतं. तुम्हाला मी इथे डायग्राम ड्रॉ करून दाखवते म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली लक्षात येईल की हा 90 डिग्री अँगल काय आहे. लॉन्जिट्युडनल बॉडी ॲक्सिस जो असतो त्याला राईट अँगलमध्ये हे हेड प्रेझेंट असतं, लाईक दिस. द रेड पार्ट शोज द हेड आणि ब्लॅक कलरचं स्ट्रक्चर आहे ती म्हणजे उरलेली बॉडी ऑफ कॉक्रोच. हे हेड सुद्धा सेगमेंटेड आहे. सो हे बेसिकली 6 डिफरंट सेगमेंट्सनी फ्यूज होऊन तयार झालेलं आहे. म्हणजेच या हेडवर छोटे छोटे सेगमेंट्स प्रेझेंट आहेत आणि हे सेगमेंटेशनने काय होतं तर बॉडी ही डिवाइड केली जाते पार्ट्समध्ये. सो 6 डिफरंट सेगमेंट्सनी हेड हा डिवाइड केलेला आहे. या हेडच्या अँटिरियर पार्टवर आपण जर इथे वरती डायग्राम बघितली तर पेअर ऑफ कंपाऊंड आईज दिसून येतात. आणि कंपाऊंड आईज म्हणजे नक्की काय तर हे एका सिंगल लेन्सने न बनलेले असून ते मल्टिपल लेन्सनी बनलेले असतात. सो कॉक्रोचला मल्टिपल इमेजेस दिसतात समोर जो काही ऑब्जेक्ट असेल त्याचा. त्याचबरोबर पेअर ऑफ अँटीने प्रेझेंट असतात जस्ट बिलो द कंपाऊंड आईज आणि हे अँटीने सुद्धा सेगमेंटेड आहेत. या अँटीनेचं मेन फंक्शन काय आहे तर ते म्हणजे सेन्सरी ऑर्गन. इट ॲक्ट्स लाईक अ सेन्सरी ऑर्गन, टॅक्टाईल ॲज वेल ॲज ऑलफॅक्टरी. टॅक्टाईल सेन्सिंग म्हणजेच काय, टच सेन्सिंग, आणि ऑलफॅक्टरी सेन्सिंग म्हणजे स्मेलचं सेन्सिंग. सो दोनही काम हे अँटीने करतात. त्याचबरोबर तुम्ही जर वरती डायग्राममध्ये हे अँटीने आणि कंपाऊंड आईज यांच्यामध्ये एक छोटासा व्हाईट स्पॉट बघितलात तर या व्हाईट स्पॉटला ऑसिलस असं म्हणतात आणि दिस इज अ स्पेशल फीचर ऑफ कॉक्रोच जो आपल्याला हेड रिजनमध्ये दिसून येतो. पुढे जर आपण बघायला गेलो तर माउथ पार्ट्स सुद्धा 5 डिफरंट प्रकारच्या स्ट्रक्चर्सनी बनलेले असतात. याच्यामध्ये अपर लिप, लोअर लिप आणि जॉज हे मेन स्ट्रक्चर्स आहेत. त्याला काय काय म्हणतात बघून घेऊया. सर्वात पहिला पार्ट अँटिरियर रिजनमध्ये, माउथच्या अँटिरियर रिजनमध्ये अपर लिप प्रेझेंट असतो आणि या अपर लिपला लॅब्रम असं म्हणतात. वरती डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता. त्यानंतर त्याच्या खाली आपल्याला दिसतं ते म्हणजे पेअर ऑफ मॅन्डिबल्स. पेअर ऑफ मॅन्डिबल्स हे झाले अपर जॉज. जॉ हा 2 पार्ट्सनी बनलेला असतो. सो अपर जॉ इज पेअर ऑफ मॅन्डिबल्स आणि लोअर जॉज इज नथिंग बट पेअर ऑफ मॅक्सिले. या मॅन्डिबल्स आणि मॅक्सिलेचं मेन काम आहे च्युईंग द फूड. आणि लोअर लिप जो आहे, जो पोस्टिरियर पार्टमध्ये प्रेझेंट असतो त्याला म्हणतात लेबियम. सो लॅब्रम आणि लेबियम हे काय काम करतात तर फूडला माउथमध्ये आतमध्ये खेचण्याचं किंवा सक करण्याचं काम करतात आणि मॅन्डिबल्स आणि मॅक्सिले हे मेनली फूड च्यू करण्याचं काम करतात. इथे 1, 2, 3, 4 स्ट्रक्चर आपल्याला दिसत आहेत. आणि त्याचबरोबर 5वा महत्त्वाचा स्ट्रक्चर ह्या माउथ पार्ट ऑफ कॉक्रोचमध्ये आहे ते म्हणजे हायपोफॅरिंग्स. हायपोफॅरिंग्स सिम्पल लँग्वेजमध्ये आपण म्हणू शकतो टंग. सो कॉक्रोचला पण टंग असते आणि त्याला हायपोफॅरिंग्स असं म्हणतात. सो लॅब्रम, मॅन्डिबल्स, मॅक्सिले, लेबियम आणि हायपोफॅरिंग्स असे 5 इम्पॉर्टंट पार्ट्स आहेत कॉक्रोचच्या माउथचे.
ही जे टंग आहे किंवा हायपोफॅरिंग्स आहे ती बेसिकली माउथ कॅव्हिटीमध्ये सेंटरला प्रेझेंट असते. पुढचा पार्ट म्हणजे खालचा पार्ट म्हणजे नथिंग बट थोरॅक्स. सो थोरॅक्सचे पण 3 रिजन्स आपल्याला दिसून येतात कॉकरोचच्या बॉडीमध्ये. ते म्हणजे प्रोथोरॅक्स, दुसरा म्हणजे मिझोथोरॅक्स आणि तिसरा रिजन जो आहे तो आहे मेटाथोरॅक्स. सो प्रोथोरॅक्स इज द अँटेरियर मोस्ट, मेटाथोरॅक्स इज द पोस्टिरियर मोस्ट. हा थोरॅक्स रिजन हेड रिजनला कनेक्टेड असतो थ्रू नेक, आणि नेक इज नथिंग बट बेसिकली प्रोथोरॅक्सचं एक्सटेन्शन आहे. सो नेक जॉईन करतो हेड आणि थोरॅक्स रिजनला, आणि इट इज नथिंग बट द एक्सटेन्शन ऑफ प्रोथोरॅक्स. पुढे जर आपण बघितलं तर मिझोथोरॅक्समधनं 1 पेअर ऑफ विंग्स अराईज होते आणि मेटाथोरॅक्समधनं अनदर पेअर ऑफ विंग्स अराईज होते. कॉकरोचमध्ये 2 पेअर ऑफ विंग्स असतात आणि 3 पेअर ऑफ लेग्स प्रेझेंट असतात. Each thoracic segment gives a pair of walking legs. 3 thoracic segments आहेत, प्रोथोरॅक्स, मिझोथोरॅक्स आणि मेटाथोरॅक्स. सो बेसिकली प्रत्येक रिजन मधनं एक वॉकिंग पेअर ऑफ लेग्स ग्रो होतीये. फर्स्ट पेअर ऑफ विंग्स, आता विंग्सकडे आपण गेलो तर फर्स्ट पेअर ऑफ विंग्स ग्रोज फ्रॉम मिझोथोरॅक्स. सेकंड रिजन ऑफ थोरॅक्स जो आहे त्याच्यामधनं फर्स्ट पेअर ऑफ विंग्स ग्रो होते आणि याला फोरविंग्स असं सुद्धा म्हणतात. हे जे फोरविंग्स आहेत त्याला टेगमिना असं सुद्धा नाव आहे आणि याचं फीचर असं आहे की दे आर कम्प्लिटली ओपेक, डार्क कलरचे असतात आणि थोडेसे लेदरी असतात. सो त्यांचं मेन फंक्शनच हे आहे टू गिव्ह प्रोटेक्शन टू द सेकंड पेअर ऑफ विंग. ते कुठल्याही प्रकारे फ्लाईटमध्ये हेल्प करत नाहीत, तर ते सेकंड पेअर ऑफ विंग्सना कव्हर आणि प्रोटेक्ट करण्याचं काम करतात. सेकंड पेअर ऑफ विंग्स आहे ती बेसिकली फ्रॉम मेटाथोरॅक्स ग्रो होती. मेटाथोरॅक्स इज द पोस्टिरियर मोस्ट रिजन ऑफ थोरॅक्स आणि त्याच्यामधनं ही सेकंड पेअर ऑफ विंग ग्रो होत आहे. या सेकंड पेअर ऑफ विंग्सना हाइंड विंग्स असं म्हणतात आणि ह्याचे फीचर्स जर आपण बघायला गेलो तर ते ट्रान्सपरंट असतात, थोडेसे पातळ असतात ॲज कम्पेअर्ड टू फोर विंग्स. त्याचबरोबर मेम्ब्रेनस असं म्हणजे एकदम पातळ नाजूक असं त्यांचं स्ट्रक्चर असतं आणि दे आर मेनली युज्ड फॉर फ्लाईट. कॉकरोचना उडण्यासाठी हे हाइंड विंग्सच मदत करतात, वेरॅज फोर विंग्सचं काम आहे प्रोटेक्शन. तिसरा पार्ट जर आपण शेवटचा पार्ट बघायला गेलो तर तो आहे नथिंग बट ॲब्डॉमेन. ॲब्डॉमेन इज द बिगेस्ट सेक्शन ऑफ कॉकरोच बॉडी आणि दोन्ही मेल आणि फिमेलमध्ये या ॲब्डॉमेनमध्ये थोडेसे डिफरंट स्ट्रक्चर्स प्रेझेंट आहेत. पण कॉमन पार्ट जर आपण बघायला गेलो तर बोथ मेल्स आणि फिमेल्स यांच्यामध्ये या ॲब्डॉमेनचे 10 सेगमेंट्स प्रेझेंट असतात. सो टोटली थोरॅक्सचे 3 आणि ॲब्डॉमेनचे 10 वेअर आणि प्लस हेडचे 6 असे वेगवेगळ्या सेगमेंट्समध्ये हे कॉकरोच डिवायडेड असतं. फिमेल्समध्ये जर आपण बघायला गेलो तर फिमेल्समध्ये 7th स्टर्नम जो आहे, स्टर्नम हा व्हेंट्रली प्रेझेंट असतो. सो खालच्या भागाला प्रेझेंट असतो, तो बोटच्या शेपचा असतो. आणि या 7व्या स्टर्नम बरोबरच डॉर्सली 8वा आणि 9वा 8th and 9th टर्गा जे आहेत हे तीनही स्ट्रक्चर्स मिळून फिमेल जेनिटालिया प्रोटेक्ट करतात किंवा ब्रूड तयार करतात, याला म्हणतात ब्रूड. सो या ब्रूडमध्ये बेसिकली जे अँटेरियर पार्ट आहे किंवा अँटेरियर रिजन आहे या ब्रूडचा, त्याच्यामध्ये फिमेल गोनोपोर, स्पर्मॅथिकल पोर आणि कोलॅटरल ग्लँड्स प्रेझेंट असतात. आणि हे तीनही पार्ट्स हे बेसिकली रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इन फिमेल्सचे पार्ट आहेत. आपण त्याचे डिटेल्स रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये डिस्कस करू. मेलमध्ये जर आपण बघायला गेलो तर मेल्समध्ये जेनायटल पाऊच जे आहे ते ॲब्डॉमेनच्या हाइंड एंडला प्रेझेंट असतं, म्हणजे फार्देस्ट एंड, सर्वात शेवटच्या पार्टमध्ये हे जेनायटल पाऊच प्रेझेंट असतं. डॉर्सली 9th आणि 10th टर्गा आणि व्हेंट्रली 9th स्टर्नम यांच्यामध्ये हे मेल जेनायटल पाऊच प्रेझेंट असतं. ह्या 10th स्टर्नममधनं किंवा या शेवटच्या पार्टमधनं ॲनल स्टाईल्स ग्रो होतात. त्याचे डिटेल्स आपण रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये बघूया. एनस जी आहे कॉकरोचची ती डॉर्सल साईडला प्रेझेंट असते आणि ॲट द हाइंड एंड ऑफ द ॲब्डॉमेन प्रेझेंट असते. त्याचबरोबर एनल स्टाईल्स सुद्धा 10th सेगमेंटमधनं अराईज होतात आणि एनल स्टाईल्स आर प्रेझेंट ओनली इन मेल कॉकरोचेस. फिमेलमध्ये एनल स्टाईल्स ॲब्सेंट असतात. जर व्हेंट्रल बाजू बघायला गेलो तर व्हेंट्रली मेल जेनायटल पोर आणि गोनॅपोफायसिस हे 2 स्ट्रक्चर्स रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे मेल्समध्ये प्रेझेंट असतात. दोन्ही सेक्सेसमध्ये म्हणजे मेल्स आणि फिमेल्स दोघांमध्येही
10th सेगमेंटमधनं ॲनल सर्काय नावाचे स्ट्रक्चर्स ग्रो होतात आणि ह्यांचं सुद्धा मेन काम आहे ते म्हणजे सेन्सरी ऑर्गन. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा. त्याचबरोबर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजेच याचा पुढचा भाग मी जेव्हा अपलोड करीन तेव्हा त्याचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. याचबरोबर इतर सगळ्या चॅप्टर्सचे व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलवर जा. धन्यवाद. ऑल द बेस्ट.